उपहार आणि उपहार या दोन्ही शब्दांमध्ये फक्त कानाचा फरक असला तरी देखील या शब्दांच्या अर्थामध्ये खूप बदल होतो. उपहारचा अर्थ भेट, बक्षीस, नजराणा असा होतो, तर उपहारचा अर्थ नाश्ता असं होतो. अल्पोपहार ग्रुप हे बोर्ड तुम्ही वाचलेच असतील, परंतु बरोबर लेखन आहे अल्पोपहार. अल्पोपहार हे लिहिलं जातं ते चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, भ्राताचा अर्थ भाऊ, बंधू असा होतो, तर भ्रतारचा अर्थ नवरा असा होतो आणि भार्याचा अर्थ काय होतो, तर पत्नी. अशा या गोंधळून टाकणाऱ्या शब्दांचं वाचन आपण नीट केलं पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपला गोंधळ होणार नाही. त्यानंतर पहा, सूतमध्ये सला पहिला उकार असेल तर त्याचा अर्थ मुलगा, पुत्र, तनुज असा होतो आणि सला दुसरा उकार असेल तर त्याचा अर्थ दोरा, धागा असा होतो आणि असूतचा अर्थ रक्त, शोणित, रुधिर असा होतो. तर हे देखील त्याचे समान शब्द आहेत इतर, जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा, कुरंगचा अर्थ हरिण असा होतो, तर कुंजरचा अर्थ हत्ती असा होतो आणि कुंजचा अर्थ वेलींचा समूह. तर पहा, असा हा बारीक फरक आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.